बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी पुण्यातून आहे। शिवशाहीमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली। 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला। पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावर आहेत। पहाटे 5:30 वाजता पुण्यातल्या एसटी स्टँडवर ही धक्कादायक घटना घडली। दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचे नाव आहे। 26 वर्षीय तरुणी पहाटे पुण्याहून फलटणला निघाली। तिने या दत्तात्रय गाडीला फलटणला जाणारी बस कोणती हे विचारल्यानंतर त्यानं तिला चुकीची माहिती देत चुकीच्या बसमध्ये बसायला सांगितलं आणि त्या दरम्यान बस स्थानकात तिच्यावर अत्याचार करण्यात आला। दरम्यान आरोपीच्या भावाला शिरूरमधून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। पोलिसांची पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना झाल्याची माहिती मिळतेय। स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर नीलम गोरेंनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली। मात्र या घटनेनंतर राजकारणही तापल्याचं पाहायला मिळतंय। स्वारगेट प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आहे। प्रकरण गंभीर असून तात्काळ तपास पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याचं कळतंय। तर आज पुण्यामध्ये घडलेल्या घटनेच्या नंतर एकच खळबळ उडालेली आहे। तिथल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलेला आहे। या अनुषंगाने राज्याचे गृहमंत्री असलेल्या आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आता पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती। सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यानची ही गोष्ट आहे। ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती। ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता। तिच्याकडेनं फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे। हे दोघांचं बोलणं चालल्यावरती आरोपी तिच्याशी बोललेला आहे। तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं। तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे। तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे, तिकडे लागलेली आहे म्हणे। तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे। तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो। आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला। तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती। तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते। आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं। ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे। ती सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला। या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे। डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे। या संदर्भात